आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं? आपण स्ट्रिंग फंक्शन्स बघितले. ठीक आहे. स्ट्रिंग फंक्शनमध्ये आपण कशापासून सुरुवात केली? इनिशियल कॅप. INIT इनिट कॅप म्हणजे काय? इनिशियल कॅप. याच्यामध्ये आउटपुट काय असतं तुमचं? जर तुमचं इनपुट हे आहे आणि त्याचं आउटपुट काय असेल? ठीक आहे. इनिशियल कॅप मध्ये जर माझं इनपुट असं आहे, ठीक आहे, हा वर्ड आहे, मग त्याचं आउटपुट काय असेल? काय असेल? ए कॅपिटल असेल, बाकी सगळे स्मॉल असतील. राईट. इनिशियल कॅप म्हणजे काय? फक्त इनिशियल लेटर कॅपिटल दिलते तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर अप्पर मध्ये जर तुमचा इनपुट असा असेल तर ते तुम्हाला काय देईल? किंवा असा असेल किंवा असं असेल, ठीक आहे, तर ते तुम्हाला आउटपुटला काय देणार? सगळे जे पण याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत ते सगळे अप्पर केसमध्ये मिळतील. सिमिलरली इथे इनपुट तुम्ही काही पण द्या, याचा आउटपुट काही लोअरचा अशा पद्धतीने सगळं लोअर केसमध्ये येणार. ठीक आहे. अप्पर मध्ये कसं येणार? सगळं अप्पर केसमध्ये येणार. इनिशियल कॅपमध्ये काय होणार? इनिशियल लेटर कॅपिटल येणार. ठीक आहे. लेंथ मध्ये काय मिळतं तुम्हाला? जर तुम्ही हा वर्ड असेल तर याची काय मिळते? नंबर ऑफ कॅरेक्टर्स किंवा लेंथ. याची लेंथ काय आहे? मग ह्या ऍडमिनच्या केसमध्ये किती लेंथ आहे याची? 5. हा आउटपुटला येतो. आरपॅड आणि एलपॅड चा यूज कुठे होतो? कोणतं पण कॅरेक्टर असेल, फॉर एक्झाम्पल ऍडमिन, तर आरपॅड मध्ये आपण काय करू शकतो? याच्या राईट साईडनं पॅडिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऍडमिनला आपण असं नाही का केलं होतं, आठवतं का? किंवा स्टार, जे पण पॅडिंग कॅरेक्टर असेल तुमचं. आणि एलपॅड मध्ये काय होतं? जे पॅडिंग कॅरेक्टर्स होते लेफ्ट साईडनं होते. ठीक आहे. एल ट्रिम, आर ट्रिमचा आपण यूज कुठे बघितला? जे पण अनवॉन्टेड स्पेसेस आहेत. ठीक आहे. एल ट्रिम जर आपण बघितलं तर हे स्पेसेस कोणत्या साईडनं काढेल? लेफ्ट साईडनं. जर समजा असा वर्ड होता तुमचा तर आउटपुटला काय येणार? ऍडमिन. असंच. आणि ह्या केसमध्ये राईट साईडचे स्पेसेस आहेत ते काढले जातील. बरोबर. मग वर्ड काय येईल तुम्हाला इथे? ऍडमिन असेल. लक्षात आलं? हे जे अनवॉन्टेड स्पेसेस आहे हे काढण्याचं काम कुठे करतो आपण? बायझिंग एलपॅड आणि आरपॅड. सॉरी, एल ट्रिम आणि आर ट्रिम. माय बॅड. एल ट्रिम आणि आर ट्रिम. ठीक आहे. आणि ट्रिमचा यूज कुठे होतो? राईट साईडचे पण आणि लेफ्ट साईडचे पण अनवॉन्टेड स्पेसेस आपण काढू शकतो. प्लस काही कॅरेक्टर जर ट्रिम करायचे असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. एल ट्रिम मध्ये समजा काही कॅरेक्टर ट्रिम करायचे असेल, नाही का, मी तुम्हाला सांगितलं होतं डॉक्युमेंटचा रेफरन्स घ्या, त्याच्यामध्ये याचे एक्झाम्पल्स क्लिअरली मेन्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण कॉनकॅट बघितलं होतं. कॉनकॅट कोणत्या 2 मेथडनी करतो? बाय युझिंग कॉनकॅट वर्ड. ठीक आहे. CONCAT. आणि दुसरं आहे बाय युझिंग पाइपिंग. कॉनकॅटिनेटर ऑपरेटर, जो की आहे आपला पाईप. ठीक आहे. आता कॉनकॅट वर्ड यूज केल्याचं डिसएडव्हान्टेज काय आहे? 2 पेक्षा जास्त नाही करू शकत येस, मर्ज. आपण फक्त 2च आर्ग्युमेंट देऊ शकतो. पण जर आपल्याला मल्टिपल 10, 15, 20, 3, 4, 5, 50 आर्ग्युमेंट द्यायचे असेल त्या केसमध्ये आपण काय करतो? कोणतं ऑपरेटर यूज करतो? पाईप. ठीक आहे. कॉनकॅट मध्ये जर 2 याच्यामध्ये आपल्याला स्पेस द्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल हा कॉलम ए आहे, याच्यामध्ये ऍडमिन नाव आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये HR नाव आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांना मला जोडायचे आणि त्यांच्यामध्ये स्पेस द्यायचे, तर मी काय करणार? ऍडमिन याला जोडणार स्पेस सोबत, इथे स्पेस देणार आणि परत डबल पाईप घेणार आणि त्याला जोडणार HR सोबत. म्हणजे याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स किती झाले? बेसिकली 3 आर्ग्युमेंट झाले, बिकॉज मी ह्या ऍडमिनला जॉईन केलं स्पेसला सोबत आणि या स्पेसला जॉईन केलं HR सोबत. ठीक आहे.
अशा पद्धतीने जर आपण फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपल्या याच्यामध्ये असेल तर आपण त्याच्यामध्ये काय देऊ शकतो, स्पेस पण देऊ शकतो, किंवा आपल्याला वाटलं अंडरस्कोर द्यायचं, ते स्पेसच्या ऐवजी काय देऊ शकतो मी, अंडरस्कोर देऊ शकतो, किंवा मला काही पण स्पेशल कॅरेक्टर द्यायचं असेल तर @ वगैरे म्हणजे ते मी देऊ शकतो. ठीक आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे ASCII आणि कॅरेक्टर्स, आज आपण बघणार आहे. विल स्टार्ट विथ दिस टू. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं होतं लास्ट याला, ग्रेटेस्ट, लिस्ट आणि कॉलेस. मग ग्रेटेस्ट काय देईल तुम्हाला, जी पण ग्रेट व्हॅल्यू असेल. ओके. लिस्ट काय देईल, दिलेल्या आर्ग्युमेंट मधली छोटी व्हॅल्यू, किंवा जर कॉलम स्पेसिफाय केले आपण तर त्या 2 कॉलम मधले कोणती व्हॅल्यू छोटी, आपण बघितलं होतं ना टेबल लेवलला पण. ठीक आहे. आणि कॉलेस काय देईल तुम्हाला, फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. एक्झॅक्टली, फर्स्ट नॉट नल व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपण सुरू करूया ASCII आणि कॅरेक्टर काय आहे. ठीक आहे. हे दोन बघूया आपण, ASCII आणि CHR कॅरेक्टर. ठीक आहे. सो ASCII आहे पहिलं आणि दुसरं आहे आपलं कॅरेक्टर. ठीक आहे. आपलं स्ट्रिंग फंक्शनच चालू आहे कंटिन्युएशन मध्ये त्याचे. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट आहे का कुणाला? दीपक, धीरज? नो सर. ठीक आहे. पण जाऊया पुढे. काही डाऊट असेल तर लगेच. आता ASCII काय आहे आणि कॅरेक्टर काय. ठीक आहे. आता काय आहे ASCII म्हणजे, जर आपण ASCII हे सिलेक्ट ASCII आणि XYZ मध्ये काहीतरी स्ट्रिंग दिली आपण, ठीक आहे, आणि ड्वेल टेबल मधनं हे केलं तर आपल्याला आउटपुटला काय येतं ते आपण आता बघूया. त्याच्यासाठी मी काय करतो, एक आपल्याकडे तुम्ही, ठीक आहे. आता मला एक सांगा, स्क्रीन दिसते तुम्हाला? यस. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटरला एखादा इनपुट देतात, ठीक आहे, तुम्ही जर A चा इनपुट दिला, B टाईप केला, C टाईप केला, तर त्याच्या मेमरीमध्ये ABC असं स्टोअर नाही होत. त्याच्या मेमरीमध्ये एक सर्टन व्हॅल्यू असाइन असते प्रत्येक कॅरेक्टरसाठी. प्रत्येक कॅरेक्टरला बॅक एंडला काय असते, एक व्हॅल्यू असाइन असते. फॉर एक्झाम्पल, हे स्टँडर्ड आहे पूर्ण. हे तुम्ही गुगलला जर गेला आणि ASCII टेबल म्हणून टाकलं, ASCII कॅर टेबल, ठीक आहे, तर तुम्हाला येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला नल स्टोअर करायचं असेल तर बॅक एंडला काय असेल, 0. ठीक आहे. जर आपल्याला कॅपिटल A स्टोअर करायचं असेल तर बॅक एंडला कोणती व्हॅल्यू असते त्याला असाइन, 65, राईट. कॅपिटल J साठी कोणती व्हॅल्यू आहे, इथे दिलेले बघा. प्रत्येक जे पण कॅरेक्टर्स आहेत त्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक व्हॅल्यू असाइन आहे. जसं की @ साठी 64 आहे, कॅपिटल A साठी 65 आहे, ठीक आहे, स्मॉल a साठी 97 आहे, बरोबर. कॅपिटल B साठी 66 आहे आणि स्मॉल b साठी किती आहे, 98. म्हणजे कॅपिटल B आणि स्मॉल b यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो ना बेसिकली. मग हे त्यांची जी व्हॅल्यू असोसिएटेड आहे ती पण वेगळी आहे, बरोबर. ठीक आहे. स्मॉल m साठी काय व्हॅल्यू आहे, 109. म्हणजे हे स्टँडर्ड आहे, हे कुठे चेंज होणार नाही. ठीक आहे. हे रेफरन्स साठी एक टेबल आहे. असं नाही की दुसऱ्या सिस्टम मध्ये गेला याच्यामध्ये वेगळी व्हॅल्यू असाइन आहे v साठी, असं नसतं. ठीक आहे. तर प्रत्येक कॅरेक्टर साठी काय असते, एक व्हॅल्यू असाइन असते, बरोबर. मग ASCII चा यूज कुठे होतो, सी, सिलेक्ट ASCII ऑफ A फ्रॉम 12. मग ह्या केसमध्ये काय होईल,
ASCII A म्हटलं तर ए साठी जी पण व्हॅल्यू असोसिएटेड आहे स्मॉल ए साठी ती मला काय येईल आउटपुटला. तर स्मॉल ए साठी कोणती व्हॅल्यू असाइन आहे बघा, स्मॉल ए साठी कोणती व्हॅल्यू असाइन आहे 97. ती तुम्हाला आउटपुटला आली. याच्याऐवजी तुम्ही जर दुसरं कोणतं पण कॅरेक्टर घ्या, मे बी हॅश घ्या. हॅश साठी काय व्हॅल्यू असोसिएटेड आहे 35. मग हॅश साठी चेक करा काय आहे 35 आहे का, दिसतंय स्क्रीन, हॅश साठी 35 आहे. ठीक आहे. तसं तुम्ही ओपनिंग ब्रॅकेट साठी वेगळी व्हॅल्यू आहे, क्लोजिंग ब्रॅकेट साठी वेगळी आहे, स्टार साठी वेगळी. आपण बघूया स्टार साठी कोणती व्हॅल्यू असोसिएटेड आहे. ठीक आहे 42. सी स्टार साठी काय असाइन आहे 42. ठीक आहे. लक्षात आलं काय की काय देईल तुम्हाला त्या स्पेसिफिक कॅरेक्टर साठी कोणती व्हॅल्यू असाइन आहे, त्या स्पेसिफिक कॅरेक्टर साठी कोणती व्हॅल्यू असाइन आहे तुम्हाला काय मिळतं डेसिमल व्हॅल्यू. डीईसी म्हणजे काय डेसिमल व्हॅल्यू आणि CHAR म्हणजे काय कॅरेक्टर. सी इथे दिलेलं आहे कॅरेक्टर आणि डेसिमल व्हॅल्यू. लक्षात आलं. आता फक्त एक स्पेसिफिक लेटर घेण्याच्या ऐवजी मी काय करतो एक पूर्ण स्ट्रिंग घेतो. मी काय स्ट्रिंग घेतली ऍपल इज रेड. ठीक आहे. स्ट्रिंग कशामध्ये एनक्लोज केली आपण ओपनिंग आणि क्लोजिंग कशामध्ये केली सिंगल कोट मध्ये. हा एक कोट ओपनिंग कोट क्लोजिंग कोट. ठीक आहे. मी जर याला एक्झिक्यूट केलं आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा ऍपल इज रेड याच्यामध्ये खूप सगळे कॅरेक्टर्स आहेत आहे ना. ए आहे पी आहे परत एकदा पी आहे एल आहे आणि ई आहे मग स्पेस आहे. परत स्पेस साठी सुद्धा काय असते एक व्हॅल्यू असाइन आहे बॅकएंडला. सी स्पेस साठी काय आहे 32. मग ज्यावेळेस मी एक पूर्ण स्ट्रिंग देतो त्यावेळेस मला कशाची व्हॅल्यू मिळते ह्या स्ट्रिंगच्या पहिलं जे कॅरेक्टर आहे त्याची व्हॅल्यू. पहिलं कॅरेक्टर काय आहे या केसमध्ये कॅपिटल ए बरोबर. मग कॅपिटल ए साठी काय व्हॅल्यू असाइन आहे 65. ठीक आहे. मग कॅपिटल ए साठी किती व्हॅल्यू असाइन आहे 65. मी फक्त हे चेंज करतो वाईन इज रेड. आता कसली व्हॅल्यू मिळाली असेल मला इथे 87 डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू ची. सी वेर इज कॅपिटल डब्ल्यू 87 कॅपिटल डब्ल्यू सी 87. लक्षात आलं तुमच्या ASCII काय असतं. येस येस येस. ठीक आहे. आता इथे बघा ASCII is nothing but this will return the decimal representation in the database character set of the first character of the string. मग जर तुम्ही एकच कॅरेक्टर दिलं तर बेसिकली स्मॉल ए साठी जी व्हॅल्यू असाइन आहे ती तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आणि जर तुम्ही पूर्ण एक स्ट्रिंग दिली ज्याच्यामध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत ए एक कॅरेक्टर आहे डबल पी हे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत पी एक कॅरेक्टर आहे हा पी एक कॅरेक्टर आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं फक्त पहिलं जे आहे त्याचं तेच मिळतं. आता ह्या केसमध्ये आय डोंट थिंक दिस इज राईट. हा जो रिस्पॉन्स आहे हा बरोबर आहे असं मला वाटत नाही. आपण एक्झिक्यूट करूया तर प्रिंटिंग मिस्टेक असावी काहीतरी. ठीक आहे. मी फक्त कॉपी केला आणि इकडे एक्झिक्यूट करूया. सी हा या राईट इट इज राईट. स्मॉल ए ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ठीक आहे 97. इथे जरी कॅपिटल त्यांनी दाखवलं असेल बट ती येताना तुम्हाला कसली व्हॅल्यू आली स्मॉल ए ची आली बरोबर. म्हणजे इथे इथे स्मॉल ए हवा होता राईट. हा जो आहे शुड बी स्मॉल ए आणि ऍपल हे स्मॉल केस मध्ये पाहिजे होतं. बाकी रिस्पॉन्स बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात आलं ASCII काय काम करतं. इझी आहे काय याच्यात काही हार्ड अँड फास्ट नाही आहे. ठीक आहे. पुढचं जे आहे आपलं फंक्शन दॅट इज कॅरेक्टर. पुढचं फंक्शन कोणतं आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर काय करत असेल बेसिकली ASCII जे करतं त्याच्या उलट करतं. मग ASCII आपल्याला काय सांगतंय ह्या पर्टिक्युलर कॅरेक्टर साठी कोणती डेसिमल व्हॅल्यू असोसिएटेड आहे बरोबर. बरोबर सर एक सर सर हा हा सर ते आपलं जे आताचं जे फंक्शन आहे ASCII ते म्हणजे स्ट्रिंग आता समजा आपण टेबल वरती अप्लाय केलं आपल्या
टेबल म्हणा किंवा स्टुडंट टेबल म्हणा, तर त्याच्यावरती ते कसं अप्लाय होईल? समजा आता नंबर मध्ये नंबर फर्स्ट नंबर असणार ना सगळे, रोल नंबर 1 2 3 4. मग त्यानंतर जो म्हणजे जे स्ट्रिंग आहे त्याच्यावरच अप्लाय होणार ना, जे पहिली स्ट्रिंग आहे त्याचं पहिलं लेटर आहे त्याच्यावरती फक्त अप्लाय होणार ना, सिलेक्ट बरोबर स्टार ना? फ्रॉम टेबल कोणता आहे माझ्याकडे? ईएमपी. ठीक आहे, ईएमपी टेबल आहे. ठीक आहे, मी आता याच्यावरती अप्लाय करून दाखवतो. सिलेक्ट ईएमपी आय डी. ईएमपी आय डी आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे आणि सॅलरी आहे. ठीक आहे, आणि आता मला ॲस्की व्हॅल्यू कशाची पाहिजे? ॲस्की व्हॅल्यू कशाची पाहिजे? फर्स्ट नेमची हवी. फ्रॉम टेबल कोणता आहे? ईएमपी. ठीक आहे, आता हे फर्स्ट नेम मध्ये मला जी ॲस्की व्हॅल्यू मिळाली रामची, तर ही 82 कसली व्हॅल्यू असेल? आरची असेल ती. कॅपिटल आर ची व्हॅल्यू असेल. बघूया कॅपिटल आर साठी काय व्हॅल्यू असोसिएटेड आहे. कॅपिटल आर साठी किती आहे? 82. ठीक आहे, कॅपिटल आर साठी किती व्हॅल्यू असोसिएटेड आहे? 82. इथे साईची व्हॅल्यू 83 का आली आहे? बिकॉज कॅपिटल एस, बिकॉज ऑफ दिस कॅपिटल एस, सी 83. हे लक्षात आलं. आता आपण परत ॲस्की आपण कशावरती ट्राय करूया? ईएमपी आय डी वरती करूया, काय होतं बघू. ठीक आहे, ईएमपी आय डी मधला डेटा टाइप काय आहे? नंबर. नंबर येतो. बरोबर. आपण कोणते फंक्शन बघतोय? स्ट्रिंग फंक्शन. फंक्शन बघतोय. हा, आता ॲस्की मध्ये ईएमपी आय डी मध्ये जे पण तुझे 101 आहे, 102 आहे, 103 आहे, 4 5 6, ठीक आहे, या सगळ्यांचं पहिलं कॅरेक्टर काय आहे? 1. आउटपुटला काय आलं? लक्षात आलं का? येस येस त्याने येस. तेच काम केलं आणि याच्यावरतीही केलं. मग जर मी इथे ए च्या ऐवजी जर इथे 12 दिलं, तर काय 12 साठी काय असोसिएटेड आहे? 49 आहे का बघ बरं. 12 12 12 49 येस. 49 1 7 सॉरी, इथे जर 9 दिलं तर 9 साठी काय आहे? 57 आहे का? 9 साठी 57. म्हणजे हे नंबर वरती ऑब्वियस, आता ऑब्वियस आहे ना, कारण आपल्याकडे कॅरेक्टर मध्ये सुद्धा नंबर आहेत ना. सी आहेत की नंबर? हो हो हो. याच्यासाठी जी व्हॅल्यू असोसिएटेड असेल ती भेटणार. ठीक आहे, ठीक आहे. कॅरेक्टर काय करेल आपलं आता? जे मला ज्यावेळेस मी ॲस्की यूज केलं तर ह्या कॅरेक्टर्सला असोसिएटेड व्हॅल्यू जी होती डेसिमल कॅरेक्टर्सची ती मला मिळाली. पण ज्यावेळेस मी CHR यूज करतो, ठीक आहे, सिलेक्ट 25 फ्रॉम 12. आता याच्यामध्ये उलट होत. 25 या डेसिमल व्हॅल्यूसाठी, ठीक आहे, कोणतं 25 साठी काय असोसिएटेड आहे? थोडक्यात मी 25 घेतलं, विल टेक 32 और 33 घेऊया आपण. ठीक आहे, आता 33 साठी काय, कोणतं कॅरेक्टर असोसिएटेड आहे ते आपल्याला इथे मिळेल. 33 साठी काय आहे बघा? एक्सक्लेमेटरी मार्क. बरोबर. 35 साठी काय असोसिएटेड आहे? म्हणजे याच्या उलट थोडक्यात. याच्या 35 साठी कोणती व्हॅल्यू असोसिएटेड आहे? लक्षात आलं तुमच्या? 100 साठी काय आहे? तर मला इथे कॅरेक्टर मध्ये जर मी 100 घेतलं तर मला 100 साठी काय असोसिएटेड व्हॅल्यू आहे? दॅट इज स्मॉल डी. दॅट इज स्मॉल डी, ती तुम्हाला मिळाली. म्हणजे याच्या वाईस वर्सा. ॲस्की मध्ये काय होईल? त्या स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी कोणती डेसिमल व्हॅल्यू असोसिएटेड आहे ती तुम्हाला मिळेल. आणि कॅरेक्टरमध्ये जर तुम्ही डेसिमल व्हॅल्यू स्पेसिफाईड केली तर त्या डेसिमल व्हॅल्यू कोणत्या कॅरेक्टरला रिप्रेझेंट करते ते तुम्हाला मिळेल. परफेक्ट, समजलं? समजा एखादी व्हॅल्यू नसेल तर आपण कॅर 20 वगैरे घेतलं तर आउटपुट येतच नाही का? बघू कॅर 20 मध्ये काय आहे आउटपुट. सी काहीतरी स्पेशल कॅरेक्टर आहे ना. मग इथे 20 मध्ये काय आहे बघ? DC4 डिव्हाइस कंट्रोल 4 काहीतरी फंक्शन्स असणार आहे त्यांचे. ठीक आहे, 5 साठी काय आहे? ENQ. ठीक आहे, हे काहीतरी वेगळं, म्हणजे इथे हे प्रिंट नाही झालेलं. इट इज समथिंग डिफरंट. ठीक आहे, 3 साठी काय आहे? हे काहीतरी त्यांचे फंक्शन्स असतील मे बी. नल साठी, 0 साठी तर नलच आहे ऑब्वियस. आपण 0 घेऊन बघू. ठीक आहे, 0 इज नल. ओके,
बेसिकली हे काय आहे ना, ऍक्च्युली हे मलाही माहित नाही. SOH, STX, स्टार्ट ऑफ टेक्स्ट वगैरे हे मी नाही यूज केलेले कधी. ठीक आहे, बट मला तरी असं वाटतं हे एस्केप कॅरेक्टर आहे तुमचं. एस्केप, सबस्टिट्यूट, कॅन्सल, ते समथिंग कंट्रोलिंगचं काहीतरी असेल. बट ठीक आहे, तुम्ही याच्यावरती फोकस करा. ओके, हे कोणत्या कॅरेक्टरला कोणती डेसिमल व्हॅल्यू असोसिएटेड आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त ASCII काय तुम्हाला काम करतं आणि कॅरेक्टर काय काम करतं एवढंच यायला. ठीक आहे, क्लिअर? जायचं पुढे सर. एव्हरीवन. दीपक. सर ऍक्च्युली यांचा यूज कशासाठी होतो नक्की, म्हणजे काय होतो बुवा? मी त्याचा यूज नाही केलेला. मी म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय आहे मलाही नाही सांगता येणार. ओके सर. ठीक आहे, पण तुम्ही हे लक्षात राहू दे की ते प्रत्येक कॅरेक्टर जे असेल त्याला बॅक एंडला काय असते, डेसिमल व्हॅल्यू रिप्रेझेंट, त्या कॅरेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी एक डेसिमल व्हॅल्यू असते. ठीक आहे, 65 हे ज्यावेळेस तुम्ही A चं इनपुट द्याल तर बॅक एंडला ते प्रोसेस होईल ह्या कॅरेक्टर डेसिमल व्हॅल्यूज वरती. ठीक आहे, 65 ज्यावेळेस येतं तर ते बाय डिफॉल्ट त्याला A म्हणतात. दॅट वे. ठीक आहे, जायचं पुढे. येस. नंतर थोडेसे इम्पॉर्टंट आहे सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग. एक तर आहे सबस्ट्रिंग आणि तुमचं आहे इनस्ट्रिंग. ठीक आहे, सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग काय करतं, ज्यावेळेस तुम्हाला एखादी स्ट्रिंग इनपुटला असेल, तुम्हाला एखादी स्ट्रिंग दिलेली असणार आहे. ठीक आहे, सी स्ट्रिंग मधून, स्ट्रिंग म्हणजे काय बेसिकली एखादं वर्ड, एखादं सेंटेन्स, बरोबर. त्या वर्ड मधून जर तुम्हाला स्पेसिफिक व्हॅल्यूज आउटपुट काढायची असेल, म्हणजे काय करायचं, त्या स्ट्रिंग मधून थोडीशी स्ट्रिंग तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची आहे. म्हणजे कसं, इथे उदाहरण दिले बघा, कॉम्प्युटर वर्ड आहे. ठीक आहे, या कॉम्प्युटर मधून मला फक्त PUTER हाच वर्ड एक्सट्रॅक्ट करायचा आहे. हाच वर्ड मला आउटपुटला डिस्प्ले झाला पाहिजे, किंवा मला सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये मला फक्त सिलेक्टचं जे आउटपुट असेल ते फक्त PUTER हेच पाहिजे, किंवा COM हे. बरोबर. सर आपण ट्रिम मध्ये पण करू शकतो ना. काय काय हे ट्रिम मध्ये पण करू शकतो आपण, ट्रिम वगैरे ऑप्शन यूज करून. ट्रिम मध्ये करू शकतो. ट्रिम हे फंक्शन कशावरती यूज होतं, Ltrim Rtrim म्हणतोय. हा, लेफ्ट हा, करू लेफ्ट शकतो. ट्रिम आहे किंवा ट्रिम ट्रिम. मध्ये हे कट करू शकतो. फक्त मला जर मे बी, हे बघ काय होतं, ज्यावेळेस तुला आता ईमेल आयडी दिलेला आहे, आता प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन सांगतो. आपल्याला ईमेल आयडी दिलेला आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये @च्या अगोदरचं जे पण नाव आहे ते तुला एका स्पेसिफिक कॉलम मध्ये हवंय. मग त्या केसमध्ये आपल्याला ते एक्सट्रॅक्टच करायला लागेल, त्याची पोझिशन कन्सिडर करायला लागेल, कोणत्या स्टार्टिंग कोणत्या पॉईंट पासून एक्सट्रॅक्ट करायचं आणि कोणत्या पॉईंट पर्यंत ती व्हॅल्यू एक्सट्रॅक्ट करायची. मला ट्रिम नाही करायचं काही. ठीक आहे, त्या केसमध्ये आपण काय करतो, मेजॉरिटी जर यूज कोणतं होतं आमचं ETL मध्ये, तर हे सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग यूज होतं. जे पण स्ट्रिंग फंक्शन्स असतील, अप्पर लोअर इनिशियल कॅप हार्डली यूज होतात. ठीक आहे, मेजॉरिटी ऑफ हे सबस्ट्रिंग यूज होतात, इनस्ट्रिंग यूज होतात, आणि तुमचे ट्रिम यूज होतात, Ltrim Rtrim, स्पेसेस, अनवॉन्टेड डेटा क्लिनिंग साठी. ठीक आहे, ठीक आहे. आता सबस्ट्रिंग काय करतं, दिलेल्या स्ट्रिंग मधून एखादी स्ट्रिंग म्हणजे थोडीशी व्हॅल्यू जर तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची असेल तर ते करण्यासाठी आपण सबस्ट्रिंगचा यूज करतो. सी दिस विल बी यूज टू एक्सट्रॅक्ट सबस्ट्रिंग्स. मग स्ट्रिंग मधून काही तुम्हाला जर इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करायची असेल तर ती आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे PUTER वर्ड दिलेलं आहे. आता मी ज्यावेळेस इथे इथे याचं सिंटॅक्स बघा काय आहे, सबस्ट्रिंग. ओके, त्यानंतर आपण काय दिलंय, स्ट्रिंग. स्ट्रिंग काय आहे आपल्या केसमध्ये, कॉम्प्युटर. ठीक आहे, आपण काय म्हटलं, स्टार्ट कॅरेक्टर काउंट, कुठून एक्सट्रॅक्ट करायला सुरुवात करायची. ठीक आहे, आता मी ते तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. हे स्टार्ट कॅरेक्टर काय आहे आणि एंड कॅरेक्टर काय. गो टू नोटपॅड. ठीक आहे, ज्यावेळेस आपण सबस्ट्रिंग यूज करतो, फॉर एक्झाम्पल आपला वर्ड आहे सी,
ठीक आहे, हा वर्ड आहे माझा. ठीक आहे. आता मला कॉम्प्युटरमधून फक्त मला काय पाहिजे, PUTR हा वर्ड मला डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे. कॉम्प्युटरमधून मला काय एक्सट्रॅक्ट करायचंय, ही एक स्ट्रिंग आहे माझी, मला याच्यातून काय एक्सट्रॅक्ट करायचंय, फक्त PUTR हा वर्ड एक्सट्रॅक्ट करायचा आहे. मग मी काय सांगणार, सिलेक्ट सबस्ट्रिंग, फंक्शनचं नाव काय आपलं सबस्ट्रिंग, त्यानंतर तुमचं काय आहे, तुम्ही जी स्ट्रिंग दिलेली आहे ती, आणि इथली जी आर्ग्युमेंट आहे 1 2 3 ही कशी ठरते, तर ती अशी ठरते. ज्यावेळेस आपण स्ट्रिंग देतो, स्ट्रिंगचं पहिलं जे पण कॅरेक्टर असेल दॅट इज कन्सिडर ॲज 1. ओके, हे 1 कन्सिडर होईल, हे 2 कन्सिडर होईल, हे 3, हे 4, 5th कॅरेक्टर, 6th कॅरेक्टर, 7th कॅरेक्टर आणि 8th कॅरेक्टर. लक्षात आलं? सी काय कन्सिडर होईल, सी विल कन्सिडर, सी ची व्हॅल्यू काय असाइन होईल या केसमध्ये 1. मग जर मला फक्त 1 पासून, मी जर इथे 1 घेतला, मी जर 1 घेतला आणि मी दुसरी काही आर्ग्युमेंट दिली नाही आणि फ्रॉम ड्वेल म्हटलं, तर ते काय करेल, एक्सट्रॅक्ट करायला सुरुवात करेल. कुठून, 1 पासून एक्सट्रॅक्ट करायला सुरुवात करेल. आणि तिसरी आर्ग्युमेंट ब्लँक आहे, काहीच दिलेलं नाही, मग 1 पासून एक्सट्रॅक्ट करायला सुरुवात करेल ते शेवटपर्यंत. म्हणजे मी 1 म्हणतो, इट विल स्टार्ट फ्रॉम 1 टिल दी एंड. ठीक आहे. मग आउटपुटला काय येणार, 1 पासून स्टार्ट झाला आणि एंड पर्यंत, म्हणजे सी पासून स्टार्ट झाला 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, लक्षात आलं? मी जर 2 पासून स्टार्ट केला तर काय येणार आउटपुटला, OMPUTER. 2 O पासून का केली, बिकॉज 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. सी काय रिप्रेझेंट करेल, 1 2 3 4 5 6 7 8 लाईक दिस. ठीक आहे. म्हणजे मी 2 म्हणतो त्यावेळेस तुम्हाला ह्या सबस्ट्रिंगनं काय केलं, काय एक्सट्रॅक्ट केलं याच्यापासून, OMPUTER एक्सट्रॅक्ट केलं. ठीक आहे. मी ज्यावेळेस 3 म्हणतो, तो एक्सट्रॅक्ट करायला कुठून सुरुवात करेल, 3rd कॅरेक्टर पासून. कॅरेक्टर 1, कॅरेक्टर 2, दिस कॅरेक्टर 3, दिस इज 4th. मग तो 3 पासून सुरुवात करेल. लक्षात येत आहे का? MPUTER मी ज्यावेळेस त्याला एक्झिक्यूट करेल, MPUTER. लक्षात येत आहे का? यस. येस सर. ओके. आता मी असं सांगतो, मी ते 3rd आर्ग्युमेंट देतो. आपला सिंटॅक्स जर तुम्ही व्यवस्थित बघितला, इथे तुमच्या लक्षात येईल. स्ट्रिंग दिली आहे, मी स्टार्टिंग कॅरेक्टर दिलेला आहे, स्टार्टिंग कॅरेक्टर काउंट कुठून सुरुवात करायची मोजायला, 3ऱ्या पासून सुरुवात करायची. 1st कॅरेक्टर, 2nd कॅरेक्टर, 3rd कॅरेक्टर, इथून मोजायला सुरुवात करा. आणि कितीपर्यंत मोजायचं हे 3rd आर्ग्युमेंट असते, दॅट इज ऑप्शनल. जर मी ती दिली नाही तर मला काय होत होतं, 3rd पासून मेजरला सुरुवात करत होता आणि शेवटपर्यंत येत होता, बरोबर. पण जर मी इथे आर्ग्युमेंटच दिली नाही तर त्यांनी काय केलं, 3rd पासून सुरुवात केली, शेवटपर्यंत आला. पण जर मी इथे असं बोललो, 3rd पासून सुरुवात करा आणि 3rd पासून सुरुवात केल्यानंतर कुठपर्यंत जा, 3 4 5 5 पर्यंत जा. मी जर बोललो 3rd पासून सुरुवात करा आणि गो टिल 5th. मग आता 1 2 3 3rd पासून सुरुवात केली, बरोबर. आणि याला 3ऱ्या पासून सुरुवात केली आणि त्याच्या पुढे किती कॅरेक्टर कन्सिडर केले त्यांनी, किती कन्सिडर केले, 5. 5. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. M पासून सुरुवात केली, MPUTE, कारण मी 5 घेतले. मी जर इथे 6 घेतले तर MPUTER. लक्षात आलं का? पण सर आपण हा बोल. जे ई ना ई रिप्रेझेंट 7 करतो ना, काय ना, ईला इथून पुढे किती कॅरेक्टर्स, हे जे आहे ना, दिस 3 विल रिप्रेझेंट याच्या पुढचे किती कॅरेक्टर्स. हा असं 1 पासून सुरुवात केला तर तिथून पुढे किती कॅरेक्टर्स, 1 2 3. लक्षात आलं का? नंबर ऑफ कॅरेक्टर. सर एक हा जर आपण कॉम्प्युटर जर ही स्ट्रिंग कन्सिडर केली आणि याच्या फर्स्ट कॅरेक्टर पासून सुरुवात केली, सी पासून सुरुवात केली, ठीक आहे, त्याच्या पुढे किती, 3 1 2 3 COM. लक्षात आलं?
COM. आणि सर समजा स्ट्रिंग लेंथ आपली इथं किती एक दोन तीन चार 8 आहे ना. आपण 1,9 दिलं समजा आपण, म्हणजे स्ट्रिंगची लेंथ तर 8च आहे, आणि समजा आपण सी पासून स्टार्ट करतोय 1 पासून आणि 9 ची लेंथ दिली तर तर काय येईल तुम्ही सांगा. काय यायला पाहिजे? स्पेस येईल का पुढं कम्प्युटरच्या पुढं? काय येईल? स्पेस येईल म्हणजे कम्प्युटर येऊन स्पेस येईल का? नाही. नाही, स्पेस नाही. आपल्या स्ट्रिंग मध्ये नाहीच आहे ना. तुम्ही इथे 50 जरी दिली ना, कॉम्प्युटरच येणार. इथे तुम्ही 50ही द्या, काहीच अच्छा. फरक पडत जेवढं प्रिसिजन आहे तेवढेच आहे ना सर. हा, याच्या पुढे तुम्ही कितीही द्या, डझंट मॅटर. प्रिसिजन आहे म्हणजे. ओके. प्रिसिजन कसं येईल? हे प्रिसिजन नाहीये. दिस इज नॉट नाही प्रिसिजन. तो काउंट आहे ऍक्च्युली. सुरुवात कशापासून झाली? फर्स्ट कॅरेक्टर पासून झाली. सी पासून. हा. त्याच्या पुढे किती 50 पाहिजे? पाहिजे. माझ्याकडे 50 नाहीच हा, आहे. हा. माझ्याकडे 10च आहे, नाहीच. किंवा 8च आहे, किंवा 7च आहे, किंवा 5च आहे. तर मग ते 5च येणार. कमी असेल तर तेवढे येणार, जास्त असेल तर पूर्ण स्ट्रिंग येणार. सगळं येणार. हा. येस. येस येस सर. ओके. येस येस. आता जर मला COM हे आउटपुटला पाहिजे, आता तुम्ही सांगा मी काय देऊ इथे काय आर्ग्युमेंट देऊ? 1,3. खूप सोपं आहे. COM PUTR, याच्यातून सुरुवातीचं कॅरेक्टर काय पाहिजे मला? C पहिलं, बरोबर. त्यानंतर किती डिजिट्स पाहिजे? 1 2 3 डिजिट्स, म्हणजे किती कॅरेक्टर्स थोडक्यात. कॉम. आता PUTER पाहिजे, तर कसं करू? PUTER, 4 इट विल स्टार्ट फ्रॉम 4 आणि पुढे किती? 5. 5 ठीक आहे. 5 च्या ऐवजी जर तुम्ही काही नाही दिलं तरी पण काय येणार? 4 पासून स्टार्ट करेल सगळं एंड पर्यंत. लक्षात आलं का? एकच आर्ग्युमेंट दिली, इट विल स्टार्ट फ्रॉम 4. एंडचं दिलं नाहीये, मग ते शेवटपर्यंत जाणार. PUTR. ठीक आहे. इथे जर 2 दिलं तर काय येणार? 2 पासून सुरुवात करेल, शेवटपर्यंत. 2 पासून सुरुवात करेल, शेवटपर्यंत. सबस्ट्रिंग समजलं? आता हे दिली मी, म्हणजे जे लेफ्ट पासून आहे, लेफ्ट पासून मी कुठे दिले? राईट साईडला. हे आयडेंटिफिकेशन केलं, हे किती नंबरचं कॅरेक्टर आहे, ओ किती नंबरचं, PUTR. ठीक आहे. आता याला जर मला लेफ्ट पासून मेजरमेंट करायची असेल, लेफ्ट पासून जर मला त्याचे कॅरेक्टर हे फाइंड करायचे असेल, तर मी काय करणार? बेसिकली हा मायनस मायनस. ठीक आहे. दिस इज युअर -2. -2. This is -3. ठीक है. This is your -4. ठीक है. And this is your -5. One, 2, 3, 4, 5. This is your -6. This is your -7 and this is your -8. ठीक आहे. ज्यावेळेस मी उलट मेजर करायला सुरुवात करतो, त्यावेळेस माझे हे काय होतं? निगेटिव्ह कन्सिडर करतो आपण, यांना मायनस कन्सिडर करतो. कसं बघूया. आले? परफेक्ट. ठीक आहे. आता मी असं कन्सिडर करतो, इथे -5 घेतो, तर काय होईल? सिलेक्ट सबस्ट्रिंग कॉम्प्युटर -5. तर हे कॅरेक्टर कोणत्या साईडनं 5वं कॅरेक्टर येईल? या साईडनं. 1 2 3 4 5. लक्षात आलं? ज्यावेळेस मी +5 घेतो, ते कॅरेक्टर्सचे जे मेजरमेंट आहे दॅट विल बी फ्रॉम युअर लेफ्ट टू राईट. बट ज्यावेळेस मी निगेटिव्ह घेतो, इट विल बी फ्रॉम युअर राईट टू लेफ्ट. म्हणजे -1 -2 -3. उलट घेतलं तर निगेटिव्ह, समोरून घेतलं तर पॉझिटिव्ह. लक्षात आलं? -5 जर घेतलं, 1 2 3 4 5, इट विल स्टार्ट फ्रॉम C. लक्षात आलं का? आणि इथे जर मी आर्ग्युमेंट मध्ये 1 घेतलं किंवा इथे 3 घेतलं, तर कसं येणार? PUT. सेम वे, फक्त हे जर निगेटिव्ह असेल तर इट विल स्टार्ट मेजरिंग फ्रॉम एंड टू स्टार्ट.
ओके. ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल इट विल स्टार्ट टू मेजर फ्रॉम स्टार्ट टू एंड. अशा पद्धतीने सी हे बघितलं तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस मी इकडनं मेजर करायला सुरुवात करतो स्टार्ट टू एंड इट विल बी 1 2 3 4 5 आणि ज्यावेळेस मी एंड टू स्टार्ट करतो इट विल बी निगेटिव्ह. मग जर मला इकडनं मेजर करायचं असेल तर बेसिकली फक्त हे काय होईल मायनस मध्ये कन्सिडर होतं. परफेक्ट समजलं. धीरज, Yes. दीपक, येस सर. ठीक आहे. आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. सबस्ट्रिंग मध्ये काही त्याचे रूल्स आहे. सी आपण एकदा ते रीड करूया मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सी इफ नंबर ऑफ कॅरेक्टर पॅरामीटर इज निगेटिव्ह दॅन इट विल डिस्प्ले नथिंग. नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे हे शेवटचं आर्ग्युमेंट. हे जर निगेटिव्ह दिलं मी तर इट विल डिस्प्ले नथिंग. आपण 3 आर्ग्युमेंट दिले होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. मग ते जर मी निगेटिव्ह दिलं तर काय येईल आउटपुटला? इट विल डिस्प्ले नथिंग. सी हे -1 देतो, -30 और -1. काय दिलं त्यांनी, काय डिस्प्ले केलं? इट डिस्प्ले नथिंग. मग मी इथे आर्ग्युमेंटच चुकीची तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा मी काय बोललो, -5 पासून मेजर करायला सुरुवात करा आणि -1 पर्यंत जा. म्हणजे हे काही सेन्स नाही करत नाही का. मग हे त्यांनी हेच इथे वर्डिंग मध्ये टाकले. इफ नंबर ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे कोणतं? दिस आर्ग्युमेंट. सी दिस आर्ग्युमेंट. इफ इट इज निगेटिव्ह then it will display nothing. Okay. If both parameters except string are null or zeros then it will display nothing. ठीक आहे. If number of character parameter is greater than the length of the string then it ignores and calculate based on the original string length. आता तुझा प्रश्न होता बरोबर, नंबर ऑफ कॅरेक्टर पॅरामीटर इज ग्रेटर दॅन टोटल लेंथ. मग हे जे थर्ड आर्ग्युमेंट आपण 50 घेतलं होतं आठवतं. मग टोटल बरोबर. होती. मग ते काय म्हणतंय, नंबर ऑफ पॅरामीटर इज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे 8 पेक्षा मोठी होती 50 बरोबर. देन इट इग्नोर्स, मग ते त्याला इग्नोर करतं अँड कॅल्क्युलेट बेस्ड ऑन द ओरिजिनल स्ट्रिंग लेंथ. मग त्या 50ला त्यांनी इग्नोर केलं आणि कॅल्क्युलेशन कशाच्या बेसवरती केलं? ते ओरिजिनल जे आहे तेच. दॅट इज 8. ओके. हे ऑलरेडी हे रूल दिले इथे. ठीक आहे. मग तेच आपण व्हॅलिडेट करून बघितलं. सी फोर्थ रूल काय? इफ स्टार्ट कॅरेक्टर काउंट इज निगेटिव्ह. ओके. स्टार्ट कॅरेक्टर काउंट म्हणजे दुसरं आर्ग्युमेंट इज निगेटिव्ह दॅन इट विल एक्स्ट्रॅक्ट द सबस्ट्रिंग फ्रॉम राईट एंड. राईट एंड म्हणजे काय? एंड पासून स्टार्ट पर्यंत. हे बघा इथे दिलेलं आहे ऑलरेडी. सी आपण हेच केलं ना, 1 2 3 4 5 6 7 8 -1 -2 -3. मग जर दुसरं हे निगेटिव्ह असेल, बघा हे जर निगेटिव्ह असेल तर काय करेल ते ह्या साईडनं मेजर करायला सुरुवात करेल. दॅट्स इट. हेच रूल आहे आपण जे बघितले ऑलरेडी, ते फक्त इथे वर्ड्स मध्ये टाकलेत त्यांनी. ठीक आहे. लक्षात आलं. सबस्ट्रिंग याची प्रॅक्टिस करायची, खूप प्रॅक्टिस करायची. ओके. सबस्ट्रिंग काहीतरी आहे जे इम्पॉर्टंट आहे, सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंग. ओके. जायचं पुढे इनस्ट्रिंगला. नाउ विल गो फॉर इनस्ट्रिंग. इनस्ट्रिंग काय करतं? सी दिस विल अलो यू फॉर सर्चिंग थ्रू अ स्ट्रिंग फॉर सेट ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे काय? जर एखादी स्ट्रिंग तुम्हाला दिली, फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर आहे, मग कॉम्प्युटरमध्ये ओ हा कितव्या नंबरला आहे किंवा याचा फर्स्ट ऑकरन्स मला याच्यामध्ये असं काही नाही जे की डबल ऑपरेट झालंय. ठीक आहे. मी जर मला ओ कितव्या नंबरला आहे हे माहिती करायचं असेल तर मी काय करू शकतो? माहित करू शकतो. ठीक आहे. परत नवीन एखादं मी स्ट्रिंग घेतली, डेटा इज न्यू ऑइल. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 नंबरला ओ आलेला आहे, हा जो पण सेकंड ओ आला असेल मे बी. डेटा इज न्यू ऑइल एकच आहे का? इज न्यू. ठीक आहे. ठीक आहे. दुसरं कोणतंही एक्झाम्पल घ्या. फॉर आपण हेच एक्झाम्पल घेऊ इन्फॉर्मेशनचं. ठीक आहे. आता ते काय सांगताय? दिस विल अलो यू फॉर सर्चिंग थ्रू अ स्ट्रिंग फॉर सेट ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे ह्या पूर्ण स्ट्रिंग मध्ये आलेले कॅरेक्टर्स, जसं की मला बघायचे की ओ हा किती वेळेस आलेला आहे, किंवा हा जो 4 नंबरला आलेला आहे, किंवा इथे हा
1 2 3 4 5 6 8 9 नंबरला आलेला आहे. याची पोझिशन मला ऑलरेडी, मी आता वर्ड छोटा आहे त्याच्यामुळे मी मोजू शकतो नाही का, 3 नंबरला आहे, 4 नंबरला आहे, 10 नंबरला आहे. पण ज्यावेळेस तुमच्याकडे खूप सेट ऑफ कॉलम्स असेल, पण एक कॉलम वरतीच तुम्हाला, पूर्ण कॉलम वरती फर्स्ट नेम कॉलम वरती ओ किती वेळेस आलेला आहे, किंवा फर्स्ट नेम मध्ये ज्याच्या नावामध्ये ओ आहे सेकंड नंबरला ओ आलेला आहे, तो आपण कसा फाइंड करणार, कोणत्या प्लेस वरती आहे हे कसं फाइंड करणार, तर ते बाय युझिंग दिस फंक्शन इनस्ट्रिंग. उदाहरण घेतो, लक्षात येईल. ठीक आहे, याचं सिंटॅक्स काय आहे, जसं आपण सबस्ट्रिंग घेतलं तसं इनस्ट्रिंग. ओके, त्यानंतर ओपनिंग पॅरेंथेसिस, इथे तुमची स्ट्रिंग येणार. ओके, नंतर तुम्हाला कोणतं कॅरेक्टर सर्च करायचंय त्याच्यामध्ये. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सर्च करायचं आहे, ओ सर्च करायचंय. ठीक आहे, ओ कितव्या नंबरला आलेला आहे. ठीक आहे, तर मला ओ सर्च करायचं असेल, मी यालाच आय जस्ट टेक दिस एक्झाम्पल, तुमच्या लक्षात येईल. सी, मी इथे काय करतो, मी फक्त एवढंच घेतो. आता बघा, मी काय याच्यामध्ये काय बोललो, सिलेक्ट इन स्ट्रिंग. ठीक आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन ही स्ट्रिंग घेतली आणि त्यानंतर फक्त ओ दिला स्मॉल. मग त्यांनी मला 4 दिला आउटपुटला. का? बिकॉज ओचं पहिलं ऑकरन्स किती नंबरला आहे, तुम्ही जर याची लेंथ कन्सिडर केली, फर्स्ट कॅरेक्टर, सेकंड कॅरेक्टर, थर्ड आणि फोर्थ, ओचं पहिलं ऑकरन्स किती नंबरला आहे, 4थ्या नंबरला आहे. म्हणून त्यांनी मला काय दिलं, 4. लक्षात आलं, ओचं पहिलं ऑकरन्स त्यांनी मला फाइंड करून दिलं. ठीक आहे, सेम वे मला आयचं ऑकरन्स हवंय. मला कसलं ऑकरन्स हवंय, शुड बी स्मॉल आय. तर मी फक्त स्मॉल आय दिला इथे. त्या केसमध्ये मला याच्यामध्ये तर 2 आय आहे, एक तर इथे आहे आणि एक तर इथे आहे. एक तर याची लेंथ 1 म्हणजे पहिल्या नंबरला आहे आणि हे मे बी 8-9 नंबरला आहे. ठीक आहे, तर ज्यावेळेस मी हे एक्झिक्यूट करतो, मला कितवं कॅरेक्टरची लेंथ हे मिळेल, कितव्या नंबरचं, कितव्या ऑकरन्सचं मिळेल, फर्स्ट पण येईल ऑकरन्स. आन्सर. हा, पहिल्याचं. मग याचा आन्सर काय यायला पाहिजे, 1. लक्षात आलं. जर मला सेकंड ऑकरन्स पाहिजे असेल, सी, आता जर मला इथे ऑकरन्स दिलेला, मला 2 नंबरला आलेला ओ माहिती करायचंय किंवा 1 नंबरला आलेला ओ माहिती करायचंय. ठीक आहे, त्यावेळेस मला काय द्यायला लागेल, स्टार्ट कॅरेक्टर काउंट. सी, सिलेक्ट इन स्ट्रिंग, इन्फॉर्मेशन, ओ. ठीक आहे, पहिला ओ 4थ्या नंबरला आलेला आहे. सी, पहिला ओ कितव्या नंबरला आलेला आहे, 4था. मी ते पहिला स्पेसिफाय केला, त्यानंतर मी 1 लिहिला. मग दिस 1 विल स्पेसिफाय ॲज पहिलं ऑकरन्स. दिस इज युअर ऑकरन्स. दिस 1 विल स्पेसिफाय ॲज युअर फर्स्ट ऑकरन्स. मग पहिला ओ कितव्या नंबरला आलाय, 4थ्याच नंबरला आलाय, जे की मी ऑलरेडी स्पेसिफाय केलंय इथे. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल घेऊया. सेम आहे, याच्यामध्ये फक्त मी हे जे ऑकरन्स आहे 1 ला रिप्लेस केलं बाय युझिंग 2. मग इन्फॉर्मेशन या वर्ड मध्ये ओ, ठीक आहे, दुसरा ओ कितव्या नंबरला आलेला आहे, 10व्या. इफ यू मेजर फ्रॉम दिस आय, तर ह्या ओ ची पोझिशन किती असेल, 10वी. 3 3 6, 3 9 आणि 1 10. लक्षात आलं. कसं सांगतो मी, आता हे एंटायर एक्झाम्पल इथे घेतो. सी, सिलेक्ट इन स्ट्रिंग, इनपुट स्ट्रिंग काय आहे तुमची, इन्फॉर्मेशन. ओके, मी काय म्हणतोय, मला कोणत्या कॅरेक्टरला मेजर करायचे, थोडक्यात सर्च करायचं. कोणतं कॅरेक्टर सर्च करायचंय, दॅट इज ओ. ठीक आहे, ओ ची पहिली जे हे आहे, म्हणजे पहिली त्याची पोझिशन काय आहे, मी ती इथे ऑलरेडी स्पेसिफाय केली आहे, 4. आणि त्यानंतर आलेला पहिला ओ मला हवा आहे ह्या याच्यामध्ये. सो दॅट इज युअर, कितव्या नंबरला आलेला आहे हा, 4थ्या नंबरला. ठीक आहे, पुढच्या केसमध्ये काय म्हटलंय मी, इन्फॉर्मेशन या स्ट्रिंग मध्ये ओ ची पोझिशन मला माहिती करायची आहे. पहिला ओ आला आहे 4थ्या नंबरला, सी 1 2 3 4. त्यानंतर दुसऱ्या ओ ची पोझिशन मला फाइंड करून द्या. सी, दुसऱ्या ओ ची पोझिशन किती आहे, दॅट इज युअर 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे काय आहे याच्यामध्ये, जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा ईमेल आयडी आहे, त्याच्यामध्ये @ कोणत्या नंबरला आलाय ते तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही सबस्ट्रिंग किंवा इन स्ट्रिंग
जे पण फंक्शन यूज करायचं ते करून आपण काय करू शकतो, नेम एक्सट्रॅक्ट करू शकतो कॉम्बिनेशन करून सबस्ट्रिंग आणि इनस्ट्रिंगचं. लक्षात आलं? इनस्ट्रिंग काय करतं, दिलेल्या स्ट्रिंग मधून जे पण तुमची सर्च करायची स्ट्रिंग असेल आणि त्याचा ऑकरन्स काय असेल ते तुम्हाला फाइंड करून त्याची जी पण लेंथ म्हणूया आपण, ज्या पण नंबरला ज्या पण लेंथला आहे ते आपल्याला डिस्प्ले करतं. दॅट्स इट. सर पण आपल्याला म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट ऑकरन्स बघतो त्यावेळेस दुसरा आणि तिसरा द्यायची गरज नाही ना, फक्त त्याला ओ दिला तरी बस सफिशियंट आहे, म्हणजे आन्सर 4 येऊन जाईल ना आपलं, है की नाही? सी फर्स्ट ऑकरन्स पाहिजे असेल तर तुम्ही स्पेसिफाय ॲज ओ ओनली. तर तुम्हाला फर्स्ट पाहिजे तो ऑकरन्स घ्यायचा. ओ च्या ऐवजी ओ आर दिलं तर करेल का काम? सी ओ आर पण काम करते, बिकॉज स्टार्टिंग पोझिशन, याची स्टार्टिंग पोझिशन. आणि एफ ओ आर दिलं तर काय येणार? एफ ओ आर हे तर सर्च करेलच, पण थर्ड स्टार्टिंग पोझिशन ऑफ एफ. थर्ड बोला, एक क्वेश्चन आहे का एनीवन? नो सर, नो सर. परफेक्ट. चला जायचं पुढे. इनस्ट्रिंग आणि सबस्ट्रिंग समजलं आहे, इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्ष द्यायला लागेल त्याच्यावरती. ठीक आहे. देन विल गो विथ दी डिकोड. डिकोड फंक्शन आहे आपलं, डिकोड बघूया. डिकोड काय करतं, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. माझ्याकडे एक टेबल आहे एम्प्लॉय. ठीक आहे. आता माझ्याकडे सॅलरी कॉलम आहे. ओके, हा सॅलरी कॉलम आहे. आता मला याला डिकोड करायचंय. डिकोड काय करायचंय, फॉर एक्झाम्पल मला अशी वर्गवारी करायची आहे की ज्याची सॅलरी 20,000 किंवा 15,000 आहे. ठीक आहे. तर त्याच्या नावासमोर मला काय नाव आलं पाहिजे, एक वेगळा कॉलम क्रिएट करायचा. बेसिकली आपण काय बघतोय, कोणते फंक्शन्स बघतोय, फंक्शन स्ट्रिंग फंक्शन असो किंवा न्यूमरिक फंक्शन असो, पण त्या केसमध्ये आपण काय करतोय की वेगळा कॉलम क्रिएट करतो. ठीक आहे. आपल्याला एक वेगळा कॉलम क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन हवी आहे, ज्याची सॅलरी 15,000 आहे त्याच्या नावापुढे काय आलं पाहिजे, मिनिमम सॅलरी. कारण सगळ्यात कमी ह्या व्यक्तीला सॅलरी आहे, बरोबर. आणि सगळ्यात जास्त ज्याला असेल त्याच्या नावासमोर काय आलं पाहिजे, मॅक्सिमम सॅलरी. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जी पण मधली सॅलरी आहे त्या सगळ्यांच्या नावासमोर काय आलं पाहिजे, मीडियम सॅलरी, मे बी मीडियम. ठीक आहे, आपण मीडियम घेऊ. आणि ज्याची पण सॅलरी नल आहे त्याच्या नावापुढे काय आलं पाहिजे, नो सॅलरी. करू शकतो आपण, करू शकतो. आता मी इथे सांगू शकतो तुम्हाला मिनिमम सॅलरी 15,000 यांची आहे आणि बाकी माझ्याकडे 14च रेकॉर्ड आहे बेसिकली. पण ज्यावेळेस तुमच्याकडे 1,00,000 रेकॉर्ड असतात त्या केसमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, डिकोड यूज करायला लागेल. कसं बघूया. मी काय करतो, सिलेक्ट EMP ID घेतो. ठीक आहे. फर्स्ट नेम घेतो, लास्ट नेम घेतो, त्यानंतर तुमचा आहे सॅलरी पण घेतो. ठीक आहे. त्यानंतर मी काय म्हणतो, सी इथून पुढे इम्पॉर्टंट आहे. हे सगळं तर मला मी टेबल लेवलला करतोय, बरोबर. मग हे सगळं तर मला बाकी क्वेरीच्या आउटपुटमध्ये हे सगळे कॉलम्स हवे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा कॉलम हवाय, दॅट विल बी युअर डिकोड. कोणत्या कॉलमला डिकोड करायचंय मला, सॅलरी कॉलमला. सी सॅलरी. आता मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. मी सॅलरी नंतर कॉमा दिला आणि ह्या डिकोड मध्येच टाकतोय. सी मी असं म्हणतोय, जर माझी सॅलरी ही 15,000 असेल तर मला डिस्प्ले करायचं आहे मिनिमम सॅलरी. ठीक आहे. जर माझी सॅलरी ही सगळ्यात जास्त किती याच्यामध्ये 75, जर माझी सॅलरी 75,000 असेल तर मला डिस्प्ले करायचं आहे मॅक्सिमम सॅलरी. ठीक आहे. मॅक्स सॅलरी इथे स्ट्रिंग आहे. सी दिस इज स्ट्रिंग, म्हणून मी याला काय दिले, कोट्स मध्ये दिले. 15,000 असेल तर मिनिमम सॅलरी, 75,000 असेल तर मॅक्सिमम सॅलरी. एल्स इट शुड बी, जर 15,000 असेल तर मिनिमम सॅलरी, 75 असेल तर मॅक्सिमम सॅलरी, आणि एल्स आणि काय यांच्या व्यतिरिक्त जर व्हॅल्यू असेल तर काय म्हणतोय मी, मीडियम. मीडियम सॅलरी.
आर्ग्युमेंट लक्षात आलं तुमच्या? डिकोड सॅलरी, कोणत्या कॉलमला? हे कॉलमचं नाव आहे सॅलरी. 15,000 असेल तर मिनिमम सॅलरी. ठीक आहे, प्रत्येकाला कॉमानी सेपरेट केले मी. 75 असेल तर मॅक्सिमम सॅलरी, एल्स मीडियम सॅलरी. मग जर मी ज्या वेळेला एक्झिक्यूट करतो सॉरी, फ्रॉम टेबलचं नाव काय आहे? EMP. फ्रॉम स्पेसिफाय करलाय ना आपलं, सिलेक्ट स्टार झाला हा पूर्ण. दिस इज युअर सिलेक्ट स्टार. लक्षात आलं तुमच्या? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई हीच क्वेरी आहे. फक्त स्टारला आपण काय कशाने रिप्लेस करू शकतो? बाय युझिंग कॉलम नेम्स. मग मी ते कॉलमची नावं पण घेतली जे पण डिस्प्ले व्हायला पाहिजे, आणि एक एक्स्ट्रा कॉलम क्रिएट करायचा आहे जो की असेल ही इन्फॉर्मेशन असणारी. ज्यांची सॅलरी आपण याला एक्झिक्यूट करूया. ज्यांची सॅलरी 15,000 आहे त्यांच्या नावासमोर काय आलं? 15,000च्या समोर मिनिमम सॅलरी. इफ युअर सॅलरी इज 75, मग काय आलं नावासमोर? मॅक्सिमम सॅलरी. एल्स म्हणजे काय? ज्यांची सॅलरी ह्या दोघांच्या इक्वॅलंट नाहीये, उरलेल्या सगळ्या सॅलरीला काय येईल? मीडियम सॅलरी. उरलेल्या सगळ्या सॅलरीला काय आलं? मीडियम सॅलरी आलं असेल. मग काय केलं आपण? काय केलं? थोडक्यात ग्रुपिंग केला डेटा. डिकोड मध्ये काय केलं आपण? ग्रुप केलं मे बी, असं म्हणू शकतो आपण. ज्यांची 15,000 असेल त्यांचं मिनिमम सॅलरीचं ग्रुप, ज्यांची 75 असेल त्यांची मॅक्सिमम. एल्स काय आलं? मीडियम सॅलरी. मला जर अजून एक आर्ग्युमेंट द्यायची असेल याच्यामध्ये, की ज्यांची नल आहे त्यांना नो सॅलरी डिस्प्ले करा, मग मी काय करेल? मी हे काढतो. ठीक आहे, ज्यांची नल आहे त्यांना काय डिस्प्ले करायचं? नो सॅलरी. लक्षात आलं? सॅलरीला डिकोड करा. ज्यांची 15,000 आहे त्यांच्यासाठी मिनिमम, ज्यांची 75 आहे त्यांच्यासाठी मॅक्सिमम, आणि ज्यांची नल आहे थोडक्यात, बरोबर, त्यांच्यासाठी काय? नो सॅल. एल्स काय? उरलेल्यांसाठी काय? मीडियम सॅल फ्रॉम EM. मग आलं का? ज्यांची नल आहे त्यांच्यासाठी नो सॅल. तुम्ही नंबर ऑफ आर्ग्युमेंट देऊ शकता, फक्त हे 3 लक्षात ठेवायचं. काय? डिकोड सॅलरी. कॉलमच्या कोणत्या कॉलमला डिकोड करायचंय? सॅलरीला. ठीक आहे. मग जर 15,000 असेल तर मिनिमम सॅलरी. तर लक्षात आलं? जर 75 असेल तर मॅक्सिमम सॅलरी. जर नल असेल तर नो सॅलरी. एल्स मीडियम सॅलरी. उरलेल्या सगळ्या व्हॅल्यू, म्हणजे जे 15,000 मध्ये नाहीये, जे 75,000 मध्ये नाहीये, आणि जे नल पण नाहीये, त्या उरलेल्या सगळ्यांसाठी काय? मीडियम सॅलरी. दॅट्स इट. हे तुमचं डिकोड फंक्शन असं काम करतं. एक क्वेश्चन होता माझा. आता इथे आपलं एक लिमिटेड डेटा आहे, समजा 1,00,000 डेटा असेल समजा, आणि त्याच्यामध्ये आपण काही मिनिमम सॅलरी बघत नाही बसणार ना किती येते, तर तिथं डिकोड फंक्शन नाही चालणार ना, आपल्याला मिनिमम फंक्शनच वापरावं लागेल ना. म्हणजे असं समजा फाइंड आउट करायचं असेल तर? नाही, आपल्याला हेच यूज करायला लागेल. मिनिमम सॅलरी आपल्याला माहित असते डेटाबेसमध्ये. मी तुला एक उदाहरणसाठी सांगितलं. मी आपण ग्रुपिंग करू हा. शकतो. जसं की अच्छा अच्छा. मी HR ला घेतलं. जर हा. मी इथे सॅलरी कॉलम नाही घेतलं, जस्ट फॉर आर रेफरन्स. आता ओके जर ओके ओके ओके. माझ्याकडे डिपार्टमेंट कॉलम असेल आणि HR ला मला वेगळं काहीतरी डिस्प्ले करायचं, जे पण HR मध्ये असतील त्यांना ह्युमन रिसोर्स डिस्प्ले करायचं असेल, किंवा मग जे ऑन शॉप फ्लोअर वरती काम करताय, म्हणजे प्रोडक्शन क्वालिटी आणि PPC डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन प्लॅनिंग आणि कंट्रोल, मग त्यांच्या 3 व्हॅल्यू साठी मला काय करायचंय? डिकोड करायचं. शॉप फ्लोर टीम असं डिस्प्ले करायचं असेल, म्हणजे डिपेंडिंग ऑन ऍप्लिकेशन. या ऍप्लिकेशन मध्ये मे बी इथे सॅलरीसाठी नाही चालणार, पण वेगळ्यासाठी काय चालेल. पण ऍट द सेम टाइम आपलं ध्यान कुठे पाहिजे? ह्या डिकोड कोडवरती. काय. ठीक आहे. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन चेंज होऊ शकतं. आपण हे फक्त सॅम्पल डेटावरती अंडरस्टँडिंग साठी घेतो. ठीक आहे. पण डिकोड करतं काय? दॅट इज आवर मेन मोटो. ठीक आहे. सबस्ट्रिंग करतं काय? इनस्ट्रिंग करतं काय? इनिशियल कॅप करतं काय? अप्पर लोअर ग्रेटेस्ट लिस्ट हे करतात काय? कोलेसिस करतं काय? कॉलेस करतं काय? सॉरी. तर त्या केसमध्ये काय, आपल्याला फक्त त्याची फंक्शनॅलिटी लक्षात ठेवायची. बाकी हे तुम्ही कितीही आर्ग्युमेंट देऊ शकता, डझंट मॅटर. मी तुम्हाला हवं तर माझी कंपनीची क्वेरी पण दाखवेल मी एक दिवस, की त्याच्यामध्ये मी जवळपास एक इन्सर्ट टेबलचे स्टेटमेंट बघितले तर खूप मोठे आहेत ते. हे आपले 2 लाईनचे आहेत, तिथे 300-400 लाईनचे बनवले.
मग डझंट मॅटर, फक्त तुम्हाला हे करतं काय हे जर कळालं ना, किंवा क्रिएट टेबल आहे आपलं फॉर एक्झाम्पल, बरोबर. क्रिएट टेबलमध्ये काय होतं, आपण फक्त 3-4 कॉलम क्रिएट केले, पण ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो, कंपनीत काम करतो, त्यावेळेस आपल्याला कॉलम नंबर किती असतात, 80, 90, 100, 1000 कॉलम पर्यंत बघितले. 1300 कॉलम बघितले एका टेबलमध्ये. 1300 कॉलम्स हे फक्त 1, 2, 3, 4, 5 आहेत आपल्यासमोर, असे 1300 आहेत पुढे, 1300. सर ते आपल्याला इंडिव्हिज्युअली काढावं लागतात का, इन्सर्ट करावं लागतात? येस. नाही, इन्सर्ट साठी आपण दुसऱ्या नाही. टेबलचा रेफरन्स घेऊन, जर आपल्याकडे ऑलरेडी डेटा असेल दुसऱ्या टेबलमध्ये, तिकडनं रेफरन्स घेऊन ते इन्सर्ट करण्यासाठी कास्टिंग वगैरे करू शकतो. पण ज्यावेळेस टेबल क्रिएट करायचं असतो, आपल्याला क्रिएटची क्वेरी बनवायलाच लागते. Create ची प्रायमरी की कोणती घ्यायची, फॉरेन की कोणती घ्यायची, कोणते कोणते कॉलम्स आहेत, त्या कॉलमचा डेटा टाईप काय, हे सगळं स्पेसिफाय करायचं. अच्छा, स्वतः करा, इंडिव्हिज्युअली करावं लागतं. येस येस. ठीक आहे, स्क्रॅच पासून बनवायला लागतं सगळे. ठीक आहे, डिकोड समजलं. डिकोड समजलं. येस सर. Yes, sir. हा, इथे डिकोड दिले बघा, सर्च करायची गरज नाही आहे. सी, डिकोड विल ऍक्ट ॲज अ व्हॅल्यू बाय व्हॅल्यू सबस्टिट्यूशन. फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ फील्ड इट विल चेक फॉर अ मॅच इन अ सिरीज ऑफ इफ देन टेस्ट. म्हणजे काय, सी, आपण जे बघितलं हे बघा, सॅलरी घेतलंय, 500 असेल तर लो, 5000 असेल तर हाय, एल्स काय असेल, मीडियम सॉरी. मग हे सिंटॅक्स जो आहे ना, हा लक्षात ठेवायचा आपल्याला, पाठ नाही करायचं, लक्षात ठेवायचं. डिकोड व्हॅल्यू म्हणजे कॉलमचं नाव थोडक्यात. इफ देन मी काय सांगितलं होतं, जर तर आणि काय उरलेल्या व्हॅल्यूंसाठी म्हणजे एल्स. हेच मी तुम्हाला सांगितलं पूर्ण समजून, हा सिंटॅक्स आपण इम्प्लिमेंट केला. ठीक आहे, इथे बघा, 500 असेल तर लो, 5000 असेल तर हाय, एल्स काय आहे व्हॅल्यू, मीडियम. मग 5000 दोनदा आहे, मग दोनदा हाय आलं, हाय. ठीक आहे, एल्स प्रत्येक व्हॅल्यू साठी काय आलं, मीडियम. ओके, लक्षात आलं तुमच्या. येस. Yes, sir. ओके, आता आपल्याकडे दोन फंक्शन आणखीन आहेत, जे की आहे ट्रान्सलेट आणि रिप्लेस. हे स्ट्रिंग फंक्शन आहेत, हे आपण दोन घेऊया आणि मग थांबू. ठीक आहे, आता ट्रान्सलेट मध्ये काय होतं, सी, ट्रान्सलेटचं सिंटॅक्स काय आहे, एकतर स्ट्रिंग तुम्हाला इनपुटला द्यायला लागेल आणि काय करायचं, ओल्ड कॅरेक्टर्स तुम्हाला सांगायचे आहे आणि न्यू कॅरेक्टर्स तुम्हाला इथेही सांगायचे आहेत. म्हणजे काय करायचं थोडक्यात, याचा यूज कुठे होतो, दिस विल रिप्लेस द सेट ऑफ कॅरेक्टर्स कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. म्हणजे ट्रान्सलेटमध्ये काय होतं, जर तुमच्याकडे एक स्ट्रिंग आहे, फॉर एक्झाम्पल इंडिया, ठीक आहे, मी म्हटलं इंडिया मधला जो IN आहे त्याला रिप्लेस करा बाय युझिंग XY. ठीक आहे, मग इथे जिथे पण I असेल दॅट I विल बी रिप्लेस बाय दिस X, आणि जिथे पण N आहे दॅट विल बी रिप्लेस बाय Y. ओके, म्हणजे कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. सी, आता इथे IN मध्ये बघा, इथे I आहे, ज्यावेळेस मी हे एक्झिक्यूट करेल, I साठी काय व्हॅल्यू येणार, X, N साठी काय व्हॅल्यू येणार, Y, XY, IN साठी XY आहे. ठीक आहे, नंतर D जसाचे तसा आला, बिकॉज D ला मी काहीही ट्रान्सलेट केलेलं नाहीये. ठीक आहे, त्यानंतर परत I आला, मग I आल्यानंतर मी इथे काय घेतलं, परत I साठी काय व्हॅल्यू आहे, X, दॅट इज X, आणि A साठी आहे का रिप्लेस करण्यासाठी, ओल्ड कॅरेक्टर्सला कशाला मी रिप्लेस करतोय का, A ला नाही करत आहे, मग दॅट विल बी A ओनली. ठीक आहे, म्हणजे कसं, उदाहरण घेऊया, ट्रान्सलेट, बरोबर, सिलेक्ट ट्रान्सलेट. ठीक आहे, सिलेक्ट ट्रान्सलेट. याच्यामध्ये मी काय घेतोय, सिलेक्ट ट्रान्सलेट, मी एक स्ट्रिंग घेतो कोणती पण, मे बी इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आणि ह्या इन्फॉर्मेशन मधला जो पण IN आहे, ठीक आहे, त्या IN ला मी रिप्लेस करतो
बाय युझिंग XY. ठीक आहे, फ्रॉम 12. ठीक आहे, आता IN विल बी रिप्लेस बाय X अँड Y. ठीक आहे, आता पहिला I कॅरेक्टर बाय कॅरेक्टर आहे, म्हणजे जर तुम्हाला पूर्ण IN ला मॅच मिळवायची गरज नाहीये, IN ला मॅच मिळालं तरच XY रिप्लेस करा असं नाहीये. सी, इथे I विल बी रिप्लेस बाय X, N विल बी रिप्लेस बाय Y. ठीक आहे, पुढे चला, इथे परत I आहे, दॅट विल बी रिप्लेस बाय अगेन X, आणि पुढे आहे तुमचा N, दॅट विल बी रिप्लेस बाय Y. दॅट इज युअर ट्रान्सलेट. सी, IN रिप्लेस झाला XY नी. ठीक आहे, कॅरेक्टर म्हणजे पूर्ण IN लाच मॅच मिळाली पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. कॅरेक्टर बाय कॅरेक्टर एक्झॅक्टली, म्हणजे I ला जर मॅच भेटला तरी चालेल. इथे बघा, इथे सिंगल I आहे तरी पण त्यांनी काय केलं, सिंगल I ला रिप्लेस केलं बाय युझिंग X, आणि इथे सिंगल N आहे त्याला रिप्लेस केलं Y. सी, Y. पण हे झालं तुमचं ट्रान्सलेट मध्ये. रिप्लेस मध्ये वेगळं आहे. रिप्लेस मध्ये काय पाहिजे तुम्हाला, पूर्ण IN ला मॅच भेटला पाहिजे. मी इथे बघा, इथे रिप्लेस करतो, एवढाच फरक आहे दोघांमध्ये. ठीक आहे, इन्फॉर्मेशन IN XY. आता मी जर फक्त याला एक्झिक्यूट केलं, मी काहीही चेंज करत नाहीये, काय आलंय, काय डिफरन्स आलाय, इथे पूर्ण IN ला मॅच मिळायला पाहिजे. सी, पूर्ण IN ला मॅच भेटलं तरच ते XY व्हॅल्यू टाकेल. सी, इथे IN आहे, इथे XY टाकली व्हॅल्यू, बरोबर. पण इथे I ला पण मॅच आहे, बरोबर ना. ट्रान्सलेट मध्ये फक्त I च्या ऐवजी आपण काय व्हॅल्यू टाकली, X, बिकॉज दॅट इज कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय आहे, दिस इज युअर पूर्ण ह्या स्ट्रिंगला तुम्हाला मॅच मिळायला पाहिजे IN XY. सी, XY. पण हा I आणि N ला काही चेंजेस झालेत का, नाही, I आणि N तसाच आहे. मग जर हेच मी इथे घेतलं, एक्झिक्यूट करतो, सी, दोघांचा फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल. एकामध्ये काय व्हॅल्यू आली आहे, काय रिस्पॉन्स आलेला आहे, इथे कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रिप्लेस केलं ट्रान्सलेटमध्ये, आणि रिप्लेसमध्ये काय केलं, स्ट्रिंग बाय स्ट्रिंग, पूर्ण स्ट्रिंगला मॅच भेटला पाहिजे रिप्लेसमध्ये. ठीक आहे, मी इथे जर INF घेतला तर, आणि XYZ घेतला तर फक्त काय येईल, इथे XYZ येणार, आणि बाकीच्या व्हॅल्यू जशाच्या तशाच असणार. इथे I आहे आणि इथे N आहे, त्यांच्यामध्ये रिप्लेसमध्ये चेंज होणार नाही, बिकॉज दॅट इज स्ट्रिंग बाय स्ट्रिंग. बट ट्रान्सलेटमध्ये ह्या I साठी वेगळी व्हॅल्यू कन्सिडर होणार आणि N साठी वेगळी व्हॅल्यू ते ट्रान्सलेट करणार. थोडक्यात लक्षात आलं का तुमच्या, म्हणजे रिप्लेसमध्ये पूर्ण जी पण स्ट्रिंग आहे त्याला मॅच भेटलं पाहिजे, आणि याच्यामध्ये कॅरेक्टरला जरी मॅच भेटला तरी पण ते काय करणार, एक्झिक्यूट करणार. दॅट्स इट. म्हणजे सर, ट्रान्सलेट. माझा एक क्वेश्चन होता, म्हणजे बरोबर आहे की नाही मला नाही माहिती. ट्रान्सलेट मध्ये आता आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टरच हे करतोय ना, व्हॅल्यू घेतोय ना, तर मग इनच्या ऐवजी म्हणजे IN आहे ना, त्याच्याऐवजी आपण IF किंवा IO असं घेतलं तर चालेल का? म्हणजे मला माहित नाही क्वेश्चन बरोबर आहे की नाही ते. हा, तसं. हा, रिप्लेस प्रत्येक कॅरेक्टर बाय कॅरेक्टर का म्हटल्यावरती काय करणार मला सांग, या I साठी ही X व्हॅल्यू कन्सिडर करणार, या I साठी आणि O साठी Y करणार. O साठी Y, XY, O साठी परत इथे Y कन्सिडर केलं. पण जर इथे मी हेच एक्झाम्पल इथे IO घेतलं तर माझं काही चेंज होईल का, काही चेंज होईल का इन्फॉर्मेशन वर्डला, IO कुठे मॅचिंग आहे का, नाही, IO नको घेऊ, नाही होणार इथे, नाही. सी, बघ आपण IN घेऊया. आता IN कुठे आहे का, इथे जवळजवळ नाहीये. मग IN ला जर मला घ्यायचं असेल, याला रिप्लेस कर बाय युझिंग XY. अच्छा, IN आहे ना ऑब्विसली यार, IR घेतो मी, सॉरी, IR घेतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय रिप्लेस करतो ट्रान्सलेटमध्ये, इट विल रिप्लेस कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. मग I ला जर भेटलं दॅट विल बी रिप्लेस बाय X, आणि R ला जर मॅच मिळाला तर इट विल बी रिप्लेस बाय Y. सी,
जे की इथे आउटपुट आहे. पण इथे आय आर कुठे आहे का? स्ट्रिंग आय आर स्ट्रिंग दिसते आहे का आय आणि आर? नाही. मग याला जर मॅचच नाही आहे तर एक्स वाय हे काय करणार नाही, कुठे इन्सर्टच होणार नाही. जो वर्ड आहे तोच तुम्हाला भेटणार. ठीक आहे, लक्षात आलं? Yes, sir. रिप्लेस विल ऍक्ट ॲज स्ट्रिंग बाय स्ट्रिंग रिप्लेसमेंट आणि ट्रान्सलेट कॅरेक्टर